ना हंगरा स्वागतम स्वागतम सुस्वागतम. शब्दांची पूजा करत नाही, माणसासाठी आरती गातो. ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो. असे ज्यांचे ध्येय आहे ते नेहमी सांगतात की सद्गुण हा शुक्राच्या ताऱ्याप्रमाणे शांत व सदैव चमकत असतो. जे जे करीन ते उत्कृष्ट करीन असे धैर्य असू दे, असे संत महंत परमपूज्य सद्योजात शंकराश्रम स्वामीजी यांना प्रथम मी अभिवादन करते आणि आमच्या एका शब्दावर विश्वास ठेवून तुम्ही आमच्या शाळेत आलात, त्यामुळे तुमच्या पदस्पर्शाने आमच्या शाळेची भूमी पावन व पवित्र झाली आहे असे मला वाटते. आज आपल्या शाळेमध्ये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित परमपूज्य सद्योजात शंकराश्रम स्वामीजी, त्यांच्याबरोबर आलेले सर्व मान्यवर, संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर सर्व कर्मचारी आणि समोर बसलेले माझे बालमित्र व मैत्रिणी यांचे मी प्रथम शब्दसुमनांनी स्वागत करते व कार्यक्रमास सुरुवात करते. विश्वातील चराचरांची अनेकविधी देहरूपे निलय म्हणजेच निवास संस्थाने, हीच व अशा वर्णांनी युक्त अशी जगत उत्पत्तीचे कारण अशी दिव्य कमळे आहे. त्यांच्या माध्यमातून ज्या गुरुचरणांनी हे विश्व स्वच्छतेने व आनंदाने व्यापले आहे व जे गुरुचरण शंभूचरणाप्रमाणे शाश्वत दीपज्योतीप्रमाणे प्रकाश देणारे तेजस्वी आहे, जे वैभवशाली प्रत्यक्ष मूर्तिमंत अक्षर दिव्य हेच आहेत, अशा गुरुचरणांचे आपण ध्यान करतो. दीपासी दीप लाविजे अशी ती परंपरा अव्यात चालू आहे. अनादिकालापासून ही परंपरा आहे. अनंत काळाचा विचार केला तर या परंपरेतील गुरूंना प्रत्यक्ष शिवाचा अनुग्रह प्राप्त होणे, ही परंपरा प्रत्यक्ष शिवापासून सुरू होतं. म्हणून आज आपल्या येथे परमपूज्य सद्योदास शंकराश्रम स्वामीजी यांचे पादुका पूजन करूया, कारण त्यांचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहावे हीच इच्छा. पाद्यपूजनासाठी पुढे यावे ही नम्र विनंती.
अमृतमेदिनि विश्वविनोदिनि नन्दनुते गिरिवरविन्द्रशिरोदिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवति हेसिति कण्ठकुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते सुरवरवर्षिणि दुर्धरदर्शिनि दुर्मुखमर्षिणि हर्षरते त्रिभुवनपोषिणि शङ्करदोषिणि किल्बिषमोषिणि घोषरते धनुजनिरोषिणि दितिसुतरोषिणि दुर्मदशोषिणि सिन्धुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अयि जगदम्ब मदम्ब कदम्ब वनप्रियवासिनि आसरते शिखरि शिरोमणि तुङ्ग हिमालय शृङ्ग निजालय मध्यगते मधु मधुरे मधु कैटभगञ्जिनि रासरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अयि शतखण्ड विखण्डित रुण्ड वितुण्डित शुण्ड गजाधिपते रिपुगज गण्ड विदारण चण्ड पराक्रम शुण्ड मृगाधिपते निज भुज दण्ड निपातित गण्ड विपातित मुण्ड भटाधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐरनदुम्बद शत्रुवदोदित दुर्धर निर्जर शक्तिभृते चतुरविचार दुरीन महाशिवदूतकृतं प्रमथाधिपते दुरित दुरीय दुराशय दुर्मति दानवदूतकृतान्तमते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अयि शरणागत वैरिवधूवर वीरवराभयदायकरे त्रिभुवन पुस्तक शूल विरोधि शिरोधि कृतामल शूल करे धुमि धुमि तामर धुन्दुभिनाद महोमुखरीकृत दिम्म करे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अयि जजहुङ्कृतिमात्र निराकृत धूम्र विलोचन धूम्रशते समर विशोषित शोणित बीज समुद्भव शोणित बीजलते शिव शिव शम्भुनि शम्भु महावतर्पित भूत पिशाचरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते धनु धनु शङ्कर रक्षण संग परस्फुर रङ्गन तत्कटके कनकभिषङ्ग वृषक्क निषङ्गर सत्पट शृङ्गाटावटुके कृत चतुरङ्ग वरश्चितिरङ्ग बहुरङ्गर तत्पटुके जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते सुरललनाथ ततेयि ततेयि कृताभिनयोदर नृत्यरते कुतो कुकुतो गडदादिकताल कुतूहलगानरते दुदुकुट दुक्कुट दिन्दिमितध्वनि धीर मृदङ्गनिनादरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय जपे जय जय शब्द परस्तुति तत्पर विश्वनुते घन घन भिञ्जिमे भिञ्जित नूपुर सिञ्जित मोहित भूतपते नटित नटाद नटी नटनायक नाटित नाट्य सुगानरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते इति श्री महिषासुरमर्दिनि स्तोत्रं सम्पूर्णम्।
ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा दानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा प्राणापानव्यानोदान समाना चंद्रवाहना स्वजात चक्षु सूर्योदय तत्काशुष्टाष्ट प्राणात् वायुराजाय नैवेद्यं निवेदयामि रक्षालिया नीराजनं प्रविष्ये साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं मानवेश्यं राज्यं महाराज्यं देवे संप्रदाय समर्पयामि ब्रह्मा विष्णु गुरुदेव महेश्वर ब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः कृपालिका ब्रह्मा नमस्कारं समर्पयामि कृपालिका भण्डाराधनं श्री प्रियतां गीतो वरदो भगवतु ओम न कर्मणा न प्रजया धने न त्यागे नैले अमृतत्वमाशुः हरे नमः कन्निहितं गुहायां विभ्राजते सत्यतयो विशन्ति वेदान्तविद्या सुनिश्चितात्मा सन्न्यासयोगादते शुद्धसत्त्वाः ये ब्रह्मलोके तु परान्तकाले परामृता परिमुच्यन्ति सर्वे दरहं विपापं परमेशं बोधयत्पुण्डरीकं परमद्य सर्गस्थं तत्रापि दरहं गगनं विशोकस्तस्मिन् निरन्तसदुपासितव्यं यो वेदादोसरप्रोक्तो वेदान्ते प्रतिष्ठितः तस्य प्रकृतिः परस्य महेश्वरः परमया देव स्थापितं ततस्तव तेरे सलामाभ्यर्थवे जन्मनि जन्मनि धन्यवाद. आत्ताच आपल्या इथे पादुका पूजन झाले आणि औक्षण झाले. यानंतर मन शांत व प्रसन्न आणि उल्हासित ठेवण्याचे सामर्थ्य प्रार्थनेत असते. त्यात अंधश्रद्धेचा कोणताही भाग नसतो. काळजातला अंधकार आणि चिंता प्रार्थनेने नाहीसे होतात. मनापासून केलेल्या प्रार्थनेमुळे अकल्पित आणि अनपेक्षित अशी मनशांती मिळते. अशा वेळी सभोवतालचे वातावरण, आजूबाजूचा निसर्ग सुंदर वाटू लागतो.
म्हणून आपल्या शाळेचे आश्रमगीत आपण घेणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती करते की सामूहिकपणे आश्रमगीत म्हणावे. एक साथ आश्रमगीत शुरू करेंगे. शुरू कर. धन्यवाद. यानंतर पुढील कार्यक्रमाची सूत्रे आपल्या शाळेतील शिक्षक माननीय श्री हांडे सर यांच्याकडे सुपूर्द करते. नमस्कार. परमपूज्य सद्योजात शंकराश्रम स्वामीजी यांचा मी या ठिकाणी परिचय करून देत आहे. परमपूज्य सद्योजात शंकराश्रम स्वामीजी हे उत्तर कर्नाटकातील शिराली गावातील श्री चित्रापूर मठाचे 11वे प्रमुख आहेत. श्री चित्रपूर मठ हा 300 वर्षाहून अधिक जुना प्राचीन मठ आहे आणि या चित्रपूर सारस्वत समाजाच्या सदस्यांसाठी आध्यात्मिक साधना आणि सत्संगाचा केंद्रबिंदू आहे. 1997मध्ये स्वामीजींनी श्री चित्रपूर मठाचा पीठारोहण केला होता. त्यापूर्वी त्यांनी अर्बुदा पर्वतावर असलेल्या सोमाश्रमात संवित साधनायनाचे संस्थापक परमपूज्य स्वामी श्री ईश्वरानंद गिरीजी महाराज यांच्या सेवेत 11 वर्षे घालवली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपासना आणि वेदांत अभ्यासात प्रवेश केला. शृंगेरी मठाचे महात्मा जगद्गुरू शंकराचार्य परमपूज्य श्री भारतीतीर्थ स्वामीजी यांचे राज्यारोहणात महत्त्वाचे योगदान होते.
गेल्या 2 दशकात स्वामीजींनी अनेक महत्त्वाचे उपक्रम हाती घेतले आहेत, ज्यामुळे चित्रपूर सारस्वत समाजाचा आध्यात्मिक विकास झाला आहे आणि सदस्यांमध्ये नवीन ऊर्जा आणि जागरूकता आली आहे. तरुण मुलांमध्ये भक्ती आणि निष्ठा जागृत करण्यासाठी प्रार्थना वर्गाची स्थापना करण्यात आली आहे. तरुण पिढीमध्ये शारीरिक आणि मानसिक संतुलन आणि आत्मविश्वास आणि विश्वास वाढवण्यासाठी युवधाराचे आयोजन करण्यात आले आहे. देवभाषा संस्कृतच्या संवर्धनासाठी गिरवण प्रतिष्ठाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय स्वयंअध्ययन, समुपदेशन, चर्चा, स्मरण असे अनोखे उपक्रम स्वामीजींनी हाती घेतले आहेत. स्वामीजींचे परमपूज्य गुरु श्री चित्रापूर मठाचे 10वे मठाधिपती परमपूज्य श्री परिज्ञानाश्रम स्वामीजी तिसरे यांचा सामाजिक सुधारणा उपक्रम साकारण्यासाठी स्वामीजींनी परिज्ञान फाउंडेशनची स्थापना केली. गावकऱ्यांच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी आणि महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. परिज्ञान फाउंडेशन अंतर्गत संवित सुधा आणि परिमोचन या योजना आहेत. परिमोचन नावाच्या उपक्रमाअंतर्गत गावकऱ्यांना शेतीसाठी साधने आणि छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. या नवीन उपक्रमांनी गावकऱ्यांच्या जीवनात स्तुत्य बदल घडून आणण्यात आले आहेत. शैक्षणिक क्षेत्रात स्वामीजींनी शिर्ली गावात श्रीवल्ली हायस्कूल स्थापन केले आहे. येथे मुलांना मोफत अभ्यास, पाठ्यपुस्तके, गणवेश, खाऊ दिला जातो. मंगळुरू, मल्लापूर, विरार आणि कार्ला येथे शैक्षणिक संस्था स्वामीजींच्या आदेशानुसार आणि देखरेखीनुसार प्रगतीच्या मार्गावर आहेत. स्वामीजींचे गुरु परमपूज्य श्री परिज्ञानाश्रम स्वामीजी तृतीय यांच्या कमळचरणी प्रत्येक कार्य आणि नवीन उपक्रम समर्पित करून परम पावनांनी चित्रपूर सारस्वत समाजाच्या सदस्यांना उच्च दर्जाचे प्रतीक आणि शरणागती आणि नम्रतेचे शिक्षण दिले जाते. असे महान कार्य स्वामीजींनी केले आहे. तरी मी महर्षी कर्वेश्री शिक्षण संस्था व्यवस्थापक मंडळाचे सदस्य माननीय प्रभाकर सोनपाटके सरांना विनंती करतो की त्यांनी परमपूज्य सत्यजात शंकराश्रम स्वामीजींचे यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचा आहे. धन्यवाद सर. दुर्गा परमेश्वरी ट्रस्टचे सर्व भक्तगण व सदस्य यांचे मी शाळा व महर्षी कर्वेश्री शिक्षण संस्थेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण येथे आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे परमपूज्य सद्योजात शंकराश्रम स्वामीजी यांचा आपण परिचय करून घेतला आहे. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेले शिक्षकगण व भक्तजन यांचे मी शब्दसमूहाने स्वागत करते. जीवनाचा सार कळतो ग्रंथ आणि पुस्तकातून. कार्यक्रमाचा उद्देश कळतो प्रास्ताविकातून. आपल्या प्रास्ताविक स्वरूपीय माहिती प्रोजेक्टर दाखवण्यात येत आहे. तरी मी सरांना विनंती करते की त्यांनी प्रोजेक्टर सुरू करावा. पूजनीय भारतमाता महर्षी कर्वे अण्णांना विनम्र अभिवादन. आपल्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा दिनक्रम: रोजचा व्यायाम, सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायाम, त्याचबरोबर नियुक्त प्रशिक्षणाने होतो. आपल्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा दिनक्रम: रोजचा व्यायाम, सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायाम, त्याचबरोबर नियुक्त प्रशिक्षणाने होतो. रोजच्या आहारामध्ये पौष्टिक नाश्ता, सात्विक जेवण, त्याचबरोबर फलाहाराचा समावेश केलेला असतो. दुपारच्या भोजनानंतर विद्यार्थिनी योगनिद्रा करतात व पुढील ज्ञानार्जनासाठी आपापल्या वर्गामध्ये जातात. गुणवत्ता वाढ विकासांतर्गत कृतीयुक्त अध्ययन ॲक्टिव्हिटी शाळेत मोठ्या प्रमाणात राबवल्या जातात. त्यामध्ये छोटे सायंटिस्ट उपक्रमही राबवला जातो.
या उपक्रमाअंतर्गत जी व्ही सॉल्व ही स्पर्धा संपन्न होते. यात आपल्या छोटे सायंटिस्ट विद्यार्थिनींनी सलग 2दा प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. शाळेचे स्नेहसंमेलन सुद्धा वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित असते. यामध्ये जनजाती संस्कृती दर्शन, त्याचबरोबर पर्यावरण जागृती तसेच राममय भारत आदी संकल्पना राबवल्या गेलेल्या आहेत. मनशक्ती सारख्या संस्थेकडून मेंदू विकसनाचेही वेगवेगळे प्रयोग आपल्या शाळेत केले जातात. 9वी-10वीच्या विद्यार्थिनींसाठी 3 दिवसांचं व्यक्तिमत्व विकास शिबिर असेल, कायदेविषयक मार्गदर्शन, 10वीच्या विद्यार्थिनींचा शुभेच्छा समारंभ मोठ्या उत्साहात पार पाडला जातो. माजी विद्यार्थी मेळाव्याच्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांशी शाळेची नाळ जोडण्याचा प्रयत्न केला जातो. कामशेत गावातील विविध कार्यक्रमांमध्येही विद्यार्थिनींचा सक्रिय व उल्लेखनीय सहभाग असतो. परिसरातील स्पर्धांमध्ये यशस्वी सहभाग घ्यायचा प्रयत्न विद्यार्थी-विद्यार्थिनी नेहमी करत असतात. वीर स्त्रियांच्या जयंतीनिमित्त मुलींना स्वसंरक्षणासाठी तसेच भक्कम राष्ट्राच्या उभारणीसाठी जे जे आवश्यक असेल ते सर्व प्रकारचे प्रशिक्षण शाळेमध्ये नेहमी आयोजित केले जाते. यामध्ये राष्ट्रसेविका समिती, दुर्गा वाहिनी, बजरंग दल, त्याचबरोबर सह्याद्री प्रतिष्ठान यांची नेहमीच मोलाची मदत होत असते. विद्यार्थिनींना नेहमी देशभक्तीपर चित्रपट दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. देशापुढील विविध समस्यांची जाणीव व जागृती होण्यासाठी विविध व्याख्यानमालांचं आयोजन आपल्या शाळेमध्ये केले जातं. वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यास दौरेही आयोजित केले जातात. त्यातून विद्यार्थिनींना आपल्या ज्ञानाचे प्रत्यक्ष उपयोजन पाहायला मिळते. फाली या उपक्रमाअंतर्गत कृषीविषयक ज्ञानात भर पडते. विविध विषयातील तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शनही नेहमी लाभत असते. महावाचन उत्सव, कृतीतून गणित भूमिती आदी मूलभूत संकल्पना दृढ होण्यासाठीचे उपक्रमही राबवले जातात. शिक्षक दिन, रानभाज्या महोत्सव, राज्यस्तरीय निबंध स्पर्धा यातही विद्यार्थिनींचा सहभाग असतो. आपल्या शाळेची ओळख म्हणजे शिस्तप्रिय विद्यार्थी. त्याची झलक पथसंचलनातून 26 जानेवारीला दाखवण्यात येते. भव्य तिरंगा रॅली, त्याचबरोबर योग दिनानिमित्त भव्य ओंकार प्रतिकृती असे अभिनंदनीय कार्यक्रमही घेतले जातात. सर्व उपक्रमांचा उद्देश हा सरतेशेवटी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणे हाच असतो. 2023 हे साल शाळेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेकानिमित्त फार मोठ्या उत्साहात विविध उपक्रम घेऊन वर्षभर साजरे केले. या मातेचा पुत्र, या मातीचा हिरा खबरदार, मित्रांनो मागवती राहण्याकर पर्वताला भेटतो माझ्या नजरेचा तीर हा, ही आहे क्रांतीचा शस्त्र, शस्त्राचं उत्तर मी ठेवतो शस्त्र. दरवर्षीचा प्रवेशोत्सव असेल किंवा 75वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असेल, कार्यक्रम कुठलाही असो, नाविन्यपूर्ण कल्पना हे आपल्या शाळेचे नेहमीच वैशिष्ट्य राहिलेले आहे. शाडूपासून गणपती निर्मिती, पर्यावरण जनजागृती व्याख्यानमाला, रांगोळी स्पर्धा, त्याचबरोबर वृक्षारोपण आदी उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जाणीव जागृती निर्माण केली जाते. वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये आपले विद्यार्थी नेहमीच चमकदार कामगिरी करत आलेले आहेत. मैदानी स्पर्धा, इंडोर गेम्स, जलतरण स्पर्धा तसेच ॲथलेटिक्समध्ये तर राज्यस्तरापर्यंत आपले विद्यार्थी जाऊन पोहोचलेले आहेत. शिवराज्याभिषेक दिन, आदिवासी क्रांती दिन, जनजाती गौरव दिवस, स्वातंत्र्य दिन, पंढरीची मंगलमय आषाढ वारी, भव्य रिंगण सोहळा, भजने, गवळणी
यांनी युक्त असलेला आनंद मेळा शाळेमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडतो. शाळेत ढोलताशा पथक, लेझिम पथक, झेंडा पथक, त्याचबरोबर घोष पथकाचाही सराव केला जातो. गाईड उपक्रमाअंतर्गत विद्यार्थिनी स्वयंपाक करायलाही शिकतात. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आपल्या शाळेमध्ये विविध गडकोटांच्या प्रतिकृती भव्यदिव्य स्वरूपात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बनवल्या जातात. सर्व भारतीय सण आपल्या शाळेमध्ये साजरे केले जातात. त्या सणांमागील विज्ञान, त्या सणांचा नेमका उद्देश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला जातो. नवरात्रोत्सवात शक्तीची आराधना असेल, दुर्गामाता दौड, त्याचबरोबर दीपोत्सवात विविध प्रकारच्या संकल्पनांचा अंतर्भाव करून आपल्या शाळेत मन कणखर, बळकट मनगट आणि मस्तिष्क सुदृढ होण्यासाठी विविध कार्यशाळांचं आयोजन केलं जातं. अगदी रावण दहन करतानाही विद्यार्थी, शिक्षक सर्वच जण आपल्यातील दुर्गुणांच्या चिठ्ठ्या बनवून प्रतिकात्मक रावणामध्ये त्याचं दहन करतात व आपल्यातील वाईट गुण कमी करण्याचा एक आगळावेगळा उपक्रम आपल्या शाळेमध्ये दरवर्षी राबवला जातो. छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाचा उत्कर्ष करावा या उद्देशाने आपल्या शाळेच्या सहली देखील दरवर्षी कुठल्या ना कुठल्या गडकोटावर आयोजित केल्या जातात आणि त्यात विद्यार्थी विद्यार्थिनी अगदी उत्साहाने सहभागी होतात. सर्व गडकोट मोहिमा यशस्वी करून दाखवतात. मनोरंजनातून खेळ व खेळातून व्यायाम तसेच अभ्यास या धर्तीवर अनेक उपक्रम आपल्या शाळेमध्ये पार पडतात. रन फॉर युनिटी असेल, शाळेमध्ये असणाऱ्या शेतीचा प्रकल्प असेल, या सर्व माध्यमातून विद्यार्थ्यांची मातीशी नाळ जोडण्याचा प्रयत्न शाळा नेहमीच करत असते. आपल्या विद्यार्थिनी अभिनयाच्या क्षेत्रातही मागे नाहीत हे शिवसह्याद्री या महानाट्यातील 48 विद्यार्थिनींच्या सहभागाने स्पष्ट झाले. 10वीची 100% निकालाची परंपरा आजतागायत अखंडित आहे. शेवटी इतकंच म्हणावं वाटतं, राष्ट्र उभारणीसाठी अज्ञान, अत्याचार व अन्याय दूर करणारी शक्ती निर्माण करणे हेच आम्हा करणे आहे. धन्यवाद. भारत माता की जय. हृदयाला क्षितिजाची हाक दे, या विश्वाची आम्ही लेकरे, या विश्वाची आम्ही लेकरे. धन्यवाद. आणि विविध पाड्यावस्थावरील ठाकर, कातकरी, पासेपाटी, हिंदू मानव कोळी अशा जातीमधील आम्ही विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहोत. तर असे आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या नृत्याचे सादरीकरण करण्यासाठी माझ्या मैत्रिणींना मी विनंती करते की आदिवासी नृत्य करण्यासाठी त्यांनी पुढे यावे.
माझ्या मैत्रिणींनी इथे आदिवासी जीवन दर्शन नृत्य करून आदिवासी जीवन दर्शन घडवले आहे. त्यांचे मनापासून धन्यवाद. जीवनात यशस्वी होणं प्रत्येकाच्या पदरात आहे असे नाही, पण प्रयत्नवादी कधीही अपयशी होत नाही. म्हणून असे म्हटले जाते, गरुडाकडून पंख घ्या भरारी मारण्यासाठी, सूर्याकडून तेज घ्या अंधाराच्या नाशासाठी, पर्वताकडून इच्छा घ्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी, फुलाकडून सुहास घ्या दुःखातसुद्धा हसण्यासाठी, काचेकडून धार घ्या अन्यायाच्या नाशासाठी, आभाळाकडून विशाल सांधे घ्या चुका माफ करण्यासाठी, वाऱ्याकडून वेगाच्या प्रगतीपथावर अग्रेसर होण्यासाठी, संत महंतांकडून मार्गदर्शन घ्या जीवनात पुढे जाण्यासाठी. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होत आहे. आता विश्वात्मके देवी हेले वाक्यज्ञे कोशावे तोषोनी मजरावे असावे गाणे जे क्रांती रंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मित्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी गात वर्षत सकल मंडळी ईश्वर निष्ठांची मागी आई अनवर्त भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये हो आवे जी एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान फसाओ इले वरे ज्ञान देव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. शांति शांति शांति.
सदा विजयते रामं रामेशं भजे रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामे चित्तनयं सदा मे ओ राम मां राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने श्री कौशिक विरचित श्रीराम रक्षा स्तोत्रं सम्पूर्णम् ज्योतिर्मयस्वरूपाय विश्वमांगल्यमूर्तये प्रकृति पंचभूतानि ग्रहालोकास्वरास्तथा दिशकालश्च सर्वेषां सदा कुर्वन्तु मङ्गलम् रत्नाकरादोतकदा हिमालया किरीटिनीं ब्रह्मराजश्रीरत्नाढ्या वन्दे भारतमातरम् महेन्द्रो मलयस्सर्यो देवतात्मा हिमालयो देयो रेवतगोविन्द्यो गिरिश्चारावलिस्तथा गंगा सरस्वती सिन्धु ब्रह्मपुत्रश्च गण्डकी कावेरी यमुना रेवा कृष्णा गोदामा नदी अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका वैशाली द्वारिका देया पुरी तक्षशिला गया प्रयाग पाटली पुत्र विजया नगरं मत् इंद्रप्रस्थ सोमनाथ तथा अमृतसर प्रियं चतुर्वेदा पुराणानि सर्व